बदलापुरातल्या संतापजनक घटनेनंतर उद्याच्या महाराष्ट्र बंदकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते। उद्धव ठाकरेंनी दोनदा पत्रकार परिषद घेत या बंदसाठी महाविकास आघाडी किती गंभीर आहे हे देखील दाखवून दिलं। पण बंदला अवघे काही तास बाकी असतानाच हायकोर्टाचा निर्णय आला आणि मग त्यानंतर सगळंच चित्र बदललं आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह विचारला जाऊ लागला। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। बंद मागे आता निषेध आंदोलन, कोर्टाची फटकार, मवियाची माघार, पवारांनंतर काँग्रेस आणि ठाकरेंकडूनही तलवार म्यान। बदलापुरातल्या शाळेत झालेल्या चिमुरड्यांवरच्या अत्याचाराविरोधात मवियाने महाराष्ट्र बंदची हाक दिली। बदलापुरात झालेल्या उद्रेकानंतर बंदमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघण्याची शक्यता होती, पण या बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवत मनाई केली। आता महाविकास आघाडी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता लागलेली असतानाच आलं शरद पवारांचं ट्विट। संविधानाचा आदर राखत बंद मागे घेण्याचं आवाहन पवारांनी केलं। त्यांनी म्हटलं, बदलापूर घटनेविरोधात उद्या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता। परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्यात। या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता। हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता। उच्च न्यायालयानं सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय। सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। भारतीय न्याय व्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागं घ्यावा असं आवाहन। कोर्टाच्या निकालानंतर शरद पवारांनी ताबडतोब ही भूमिका जाहीर केल्यानं बंदबाबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे काय करणार याची चर्चा सुरू झाली। त्यावर आधी काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं। बंदऐवजी आता उद्या सकाळी 11 ते 12 दरम्यान महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळी पट्टी बांधून ठिकठिकाणी आंदोलन करणार आहेत। शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून बसू। आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर, बाळासाहेब नाशिक, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे, सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे 1 तासाचं बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत। ज्याप्रमाणे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा, तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत। मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। पण शरद पवारांनी बंद मागे घेण्याचं आवाहन करण्याची जी तत्परता दाखवली त्यामुळे मवियात बंदवरून एकवाक्यता नाहीये का असा सवाल विचारला जाऊ लागला। त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिलंय। एक वाक्यता होती म्हणून तो बंद केला होता। आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती, कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन करणं याला बंदी नाहीये। जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंडच उघडू देत नाही, तर आम्ही 11 वाजता उद्या मी स्वतः शिवसेना भवनच्या चौकात येऊन बसणार आहे। तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय, जनतेला सांगतोय की आपापल्या गावात, आपापल्या शहरात, प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन ह्या नराधामांचा निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण बसा। पण पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मवियाला फायदा होणार की तोटा हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। सांगता येत नाही, कारण उद्धव ठाकरे यांच्या भावना सरकारबद्दल अतिशय तीव्र आहेत हे गेल्या 2-3 दिवसातल्या विधानांवरही स्पष्ट होत आहे। आणि त्यांना असं वाटलं असेल की बदलापूरला अनेक नागरिकांना सुद्धा नोटिसा आल्या, अनेकांना न्यायालयात हजर राहावं लागलं, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाठिंबा मिळेल म्हणून त्यांनी तो घोषित केला असेल। परंतु त्यांनी घोषणा केली आणि लगेच उच्च न्यायालयाने त्याला प्रतिबंध घातला, हेही महत्वाचं आहे। बंदवर ताशेरे ओढताना कोर्टाने म्हटलंय, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाहीये। कुणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा। एखाद्या मुद्द्यावर विरोधक विरोध करू शकतात, पण बंदचा अधिकार नाही। बंदमुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरली जाते, ते चुकीचं आहे। जनजीवन कुठेही विस्कळीत व्हायला नको। बंदवरून कोर्टाने फटकारल्यानंतर मग सत्ताधाऱ्यांनीही मवियावर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र बंद काय करता, हे राजकारण बंद करा। आज कोर्टाने देखील यांच्या बंदला इल्लीगल बंद म्हणून काहीतरी निर्णय दिलेला आहे। कोर्टाने म्हटलेला आहे
अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही। ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपराक आहे। राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय। अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सूर मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू। महाराष्ट्र बंद ठेवून मवियाला आपली ताकद दाखवता आली असती, पण कोर्टाच्या निर्णयामुळे मवियाला तलवार म्यान करावी लागली आहे। पण ज्यावरून हे सगळं सुरू आहे तो मूळ प्रश्न मात्र अजूनही कायम आहे, आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचं काय। राजकारणाच्या लढाईत त्याकडे मात्र दुर्लक्ष होता कामा नये। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।